थँक्यू. अनन्या येऊन गेली का? नाही रे, मी तुला तेच विचारणार होते, काही कॉन्टॅक्ट झालं का तुझं? आता आठवडा झाला ती आलीच नाहीये. अनरिचेबल झाली ती. हं? अगं म्हणजे खूप कामात असते ती, सतत काम असतं तिला. आणि आता अजून काम टाकतायत तिच्यावर. टाकतात म्हणजे? अगं म्हणजे ते असं होतं ना की एखादा माणूस जर का केपेबल आहे, काम करू शकतो असं कळल्यानंतर अजून अजून रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या जातात. तसं झालंय तिचं. आणि आई, तिला एवढं कामात अडकवलंय ना की मला तर टेन्शन येते की अनन्या आजारी पडेल आता. आणि तिच्यावर कामाचा एवढा स्ट्रेस आहे ना की तिला बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही. तरी ती बिचारी मध्ये मध्ये फोन करत असते. अर्थात तू म्हणतोयस तसं गप्पा नाही होत आमच्या. हो ना. आणि आपण कॉन्टॅक्ट केलं ना तर आपल्याला तिला डिस्टर्ब केल्याचा फील येतो. त्यामुळे मी पण तिला जास्त कॉल किंवा मेसेजेस करत नाही. पण तिच्या घरच्यांना कळायला हवं ना की तिला किती ताण पडतो या सगळ्या कामाचा. तिच्या वडिलांची तब्येत एकदा बरी होऊ दे बाबा, म्हणजे तिला तिच्यासाठी स्वतःसाठी वेळ देता येईल. आई पण तुला खरं सांगू का, मला सर आता ठणठणीत वाटतंय. म्हणजे व्यवस्थित खातात पितात, पथ्य पाणी वगैरे काही नाही, हेवी एक्सरसाइज करतात. आय मीन ते हार्ट पेशंट वाटत नाहीत. हे बघ अथर्व, म्हणजे नाही म्हणजे मी बोलले नाही तुझ्याजवळ, पण मलाही वाटतंय रे की काहीतरी गोंधळ आहे. म्हणजे ते खरंच आजारी आहेत का? म्हणजे बघ, त्यांना आयसीयूत ठेवलं होतं बरोबर, पण लगेच दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला. असं कसं? मी समजूच शकते की ती मोठी माणसं आहेत, ह्या सगळ्या सोयी ते घरात करूच शकतात. पण जर तसं होतं तर मग तुम्हाला का 24 तास अडकवलं तिथे? काहीच कळत नाही ना. आणि मी त्या दिवशी तिथे अनन्याच्या घरी आले, मी म्हटलं त्यांना की मला भेटायचं अनन्याच्या बाबांना, तर नाही म्हणाल्या. आणि नंतर म्हणाल्या की पाहुणे येतात त्यांना भेटायला म्हणून किराणा माल जास्त मागवलाय. म्हणजे बोलण्यात बोललं नाही रे त्यांचं. हो. हे बघ, म्हणजे मी तुझे कान भरते असं समजू नकोस. नाही नाही आई, माझं तसं काही म्हणणं नाहीये. उलट मला सुद्धा काही गोष्टी खटकतच होत्या. आणि आई, या सगळ्यात मला अनन्याची खूप जास्त काळजी वाटते. हे सगळं काय आहे ना, हे लवकरात लवकर क्लिअर करावंच लागेल. हिरा, काय चाललंय तुझं? तिला हाक मार अनन्याला. ऑफिसला जायला उशीर होत असेल तिला. लवकर जाणार आहे ती? हो म्हणजे खूप काम आहे ऑफिसमध्ये. आणि तू आता सगळ्या कंपनीची जबाबदारी तिच्यावर सोपवलीस ना. हिरा, खूप प्रेशर टाकलं का ग मी तिच्या अंगावर? शी डिझर्व्स इट. नाहीतर का त्या कर्णिकांच्या घरात धुणी भांडी करत बसणार आहे ती? हे बघ, आपल्याला अनन्या आपल्या घरी परत यायला हवी की नाही? एक वेळ तो मुलगा घर जावई म्हणून इथे आला तरी चालेल मला, पण अनन्या आपल्याकडे परत यायला हवी. त्यासाठी आपण हे सगळं करतोय ना. मग ठीक आहे ना, करू ना जरा. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. बस बस नाही, मी आता पटकन आवरते आणि निघते ऑफिसला. आणि मम्मा, मी कॅन्टीन मध्ये थोडंफार काहीतरी खाऊन घेईन. हा. अनन्या, निघालीस तू? अहो, तू आत्ता कसं काय आला? सकाळी सकाळी लोक गडबडीत असतात. म्हणूनच आलोय मी. नाही म्हणजे अनन्या आजकाल बघावं तेव्हा गडबडीतच असते ना, म्हणून म्हटलं ऑफिसला जायच्या आधी भेटूया तिला. बरं झालं आलाच तर नाश्ता करून घे. ये.
अगं तुला लवकर जायचं होतं ना. अगं मम्मा, तो आता माझ्यासाठी आलाय म्हटल्यावर मी थोडं खाते ना त्याच्याबरोबर. ये बस. नाही नाही अनन्या, राहू दे, मी खाऊन आलोय. मी ऍक्च्युली सरांची चौकशी करायला आलो होतो. सर कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आता. नाही, आज एकदम फिट दिसताय म्हणून म्हटलं. हा? नाही म्हणजे औषधं वगैरे घेताय ना, स्वतःची काळजी घेताय ना? हो. नाही म्हणजे नाही नाही अरे जावई येतो आपला, सांग ना त्याला मोकळेपणाने, काही प्रॉब्लेम नाही, मी सांगते. आत्ता बरा वाटतोय, पण एक अर्ध्या तासापूर्वी पॅल्पिटेशन होत होतं त्याला. बापरे, मग आता? काय? अगं मम्मा, तू सांगितलं का नाहीस मला? मी नाही, ते अनन्याला काळजी नको ना वाटायला म्हणून तिच्यासमोर आम्ही जनरली हे बोलत नाही, पण डॉक्टरांनी सांगितलंय याला व्यवस्थित रेस्टची गरज आहे. हा, आणि हेवी एक्सरसाइज बंद करण्याची पण गरज असेल ना सर? बरं, आपण नाश्ता करून घेऊया. तू कॉफी तरी घेशील? हो चालेल. बरं मी काय म्हणतो, तू सुरू कर, मी फ्रेश होऊन येतो पटकन. बरं, हा, आलो. घे. ये. बाबा थांब. तू नाश्त्याच्या आधीची डायबिटीसची गोळी घेतलीस? सॉरी. का असं करतोस रे बाबा? का असं सारखं विसरतोस? थांब आता. तू थांब, मी आणते. रोज विसर. जगदीश ना, कुठेही ठेवतो बाटल्या दिसतील अशा.
घे. रोजचं आहे हे. रोज विसर. गाळ झाली तुझी कॉफी आता. थँक्यू. ठीक आहे, खूप थंड नाहीये, पिऊ शकतो. बरं अनन्या, आपण हे झालं की लगेच निघूया आपण. झालं, माझंही होतं झालं. बरं तू कसा आलाय? मी रिक्षाने. मग मी जाता जाता सोडू तुला? हो चालेल, मी म्हणणारच होतो. आणि तुला जमलं तर थोड्या वेळ घरी ये. नाही नाही नाही, आज अनन्याला ऑफिसमध्ये खूप काम आहे. अगं हो, पण मम्मा मी वाटेत घरी डोकावून जाऊ शकते ना, आणि तसंही मला आईना भेटायचं. येते मग. हो, आणि आईला सुद्धा बरं वाटेल ना. अनु, तू एक काम कर, आजचा दिवस सुट्टी घे. आज ऑफिसला जायची काही गरज नाही. काय? अरे नाही नाही जगदीश, अरे खूप दगदग होईल तिची. ग्रेट. चल मग अनन्या, लगेच निघूया. इकडे वेळ नको घालवायला. हं? हो चल. चला. बरं मी बॅग घेऊन आले, तू हो पुढे. हो सर, येतो. काळजी घ्या. आता कशाला तोंड पाडलाय? मम्मी जी अच्छा हुआ आप आ गए. आज ना मला मस्त घी लावलेले यम्मी पराठे खावेसे वाटतात. बडा मजा आहे का? मला बनवून द्याल ना? देते. पण एक विचारू का सिमरन, तू आपलं आपण का नाही करत ग? आपल्या आपण मतलब? हे बघ, म्हणजे मला करून द्यायला काही प्रॉब्लेम नाही, मला कष्ट पडतात असं अजिबात नाही, पण थोड्या तरी गोष्टी स्वतःच्या स्वतःला यायला नकोत का? म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून किती राहायचं? मी जे करेन ते, किंवा देविका जे बाहेरून मागवेल तेच खायचं, ह्याला काही अर्थ आहे का सांग मला? मम्मी जी आपको तो पता है ना, चंडीगढ़ मध्ये इतके नौकर असतात की मी कसं काय? पण इथे नाहीयेत ना आता. मग इथे ज्या परिस्थितीत राहतेस तिथे जुळवून घ्यायला नको? आणि आमच्यासाठी नाही, पण स्वतःसाठी, स्वतःच्या नवऱ्याचं पोट भरण्यासाठी काहीतरी करशील की नाही? बेल बज गई. मी बघते. हा कौन है? अनन्या? अरे मम्मी जी, अनन्या आ गई. ये ग. आई, छान भाज्या मिळाल्या म्हणून येता येता घेऊन आले. शेंगा छान मिळाल्या. आपण भाजी करूया शेंगांची? हो करूया, पण मला सांग, अशी अचानक कशी आलीस? आई, आज मी सुट्टी घेतली. हो. आणि अथर्व कुठे आहे? अथर्व 5 मिनिटात येतो म्हणाला. कुठे गेला कोणास ठाऊक. बरं केलंस बघ, स्वतःला वेळ द्यायलाच हवा थोडा तरी. अगं, आपण उभ्या राहिलो तर जग उभं राहतं, आपण दमलो थकलो तर झालंच मग. हो आई, कळतंय मला. बरं मला सांगा, मी काय मदत करू तुम्हाला? नको, बस तू आराम कर जरा. मला वाटलंच होतं आई. मी अथर्वला म्हंटलच की आई मला कुठलंच काम करू देणार नाहीत बघ. अगं तसं नव्हे, ऑफिसमध्ये मर काम करतेसच की, मग घरी आराम करायला नको का? हाच तर फरक आहे आपल्यामध्ये आणि पुरुषांमध्ये. पुरुष नोकरी करून येतात घरी आणि आराम करतात, आणि बायकांना नोकरी पण सांभाळावी लागते, घरची जबाबदारी पण सांभाळावी लागते.
म्हणून म्हटलं आता आराम कर जरा. आई तुम्हाला आणखी एक बातमी द्यायची आहे. उद्या माझी सॅलरी होणार आहे, पहिली सॅलरी. फक्त या सगळ्यात मला तुम्हाला फार वेळ देता येत नाहीये याचं वाईट वाटतंय. नाही ग, चालाय. सगळं कसं होईल सांग मला. आणि तू कमावतेस ते चांगलंच आहे आमच्या सगळ्यांसाठीच. खरं सांगू का, संसाराची 2 चाकं एका दिशेने एका वेगाने चालायला लागली ना की आयुष्य पुढे जातच, ते थांबत नाही अजिबात. बरं, मी देवापुढे साखर ठेवते, नाहीतर पेढेच मागवूया. अथर्वला फोन करूया. कुठे गेलाय तो अजून का? हॅलो हॅलो. आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो, तेवढ्यात तू आला. का म्हणजे काही कंप्लेंट करत होतीस का? काही कंप्लेंट वगैरे करत नव्हते. मी सांगितलं 5 मिनिटं सांगून गेला आणि अजून आलाच नाही, तेवढ्यात आलं. हा ऍक्च्युली तुझ्या बाबांचे रिपोर्ट्स दाखवायला गेलो होतो मी डॉक्टरांना. आय मीन सेकंड ओपिनियनसाठी. चल, खरंच? अगं खरंच सिरियसली. इनफॅक्ट त्यासाठीच आलो होतो मी घरी. मग पण म्हणजे काय म्हणाले डॉक्टर? हे बघ तू जसा विचार करतेस तेवढं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, पण काळजी करण्याचं कारण आहे. म्हणजे ऍक्च्युली मला सुद्धा संशय आला होता आणि काल आई सुद्धा म्हणाली, म्हणून मला असं करावं असं वाटलं. तू काय बोलतोयस मला कळत नाही अथर्व. अनन्या, तुझ्या बाबांचे सगळे रिपोर्ट्स खोटे आहेत. त्यांचा ECG नॉर्मल आहे. म्हणजे त्यांच्या रिपोर्टमध्ये भलतंच काहीतरी आहे आणि त्या ECG प्रमाणे त्यांना काहीही झालेलं नाहीये. पण मग असं का सांगितलं बाबाने? माहित नाही. म्हणजे मुद्दाम खोटं बोलला बाबा? आय डोंट नो. नाही पण म्हणजे असं का करेल बाबा? आणि इतकं मोठं खोटं कशासाठी? मे बी त्यांना आपण त्यांच्या जवळ हवे असू म्हणून. आपण किंवा तू. म्हणजे हे सगळे रिपोर्ट्स खोटे? बाबा असं का वागला माझ्याशी? इतकं खोटं बोलला. अरे एवढंच हवं होतं तर स्पष्ट सांगितलं असतं त्यांनी. स्वतःच्याच मुलीशी इतकं खोटं बोलायची काय का केलं बाबांनी हे? अनन्या, हे बघ, आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे मला वाटलंच होतं की तुला ह्या गोष्टीचा धक्का बसेल, पण मला तुझ्यापासून हे लपवायचं नव्हतं. आणि मे बी सरांचा काहीतरी वेगळा हेतू असेल ना यामागे. कोणता हेतू? नाही, बाबा खोटं बोलला यामागे एकच हेतू असू शकतो. बाबाला मला फसवायचं होतं, हा एकच हेतू आहे. माझाच बाबा माझ्याशीच खोटं बोलला. अनन्या,